लोक एखाद्या राष्ट्रीय सण असेल तर त्यावेळी इतके उत्साही दिसत नाही, इतका त्याचा जल्लोष दिसत नाही, त्या संदर्भात मार्केटमध्ये इतकी रेलचेल दिसत नाही. पण एखाद्या जातीचा, एखाद्या धर्माचा सोहळा असेल तर त्या धर्माची, त्या जातीचे झेंडे, त्या जातीचा उत्सव, त्या देवाचा उत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतो आणि लोक बेभान होऊन त्याच्यामध्ये नाचताना सहभागी होताना दिसतात. माझे आई वडील आणि आसपासची मंडळी ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सण असल्यासारखे आनंदानं साजरा करायचे. वेगवेगळ्या धर्माचे लोक असायचे, वेगवेगळ्या जातीचे लोक असायचे, पण त्यांना इतका आनंद असायचा की हा आपला प्रजासत्ताक दिन आहे, हा आपला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. ती जिलबी खाण्यापासून खूप आनंदानं लोक एकमेकाला भेटायचे आणि ते खऱ्या अर्थाचे राष्ट्रीय सण होते. हिंदुत्ववादाची काहीतरी एक नवी कल्पना मांडायचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. ती फक्त विभाजनकारी झालेली आहे, हे दमनकारी झालेली आहे, एकाधिकारशाहीवादी झालेली आहे. येत्या काळात कदाचित हुकुमशाहीवादाकडे जाईल. या सगळ्या अधिकारशाहीची जी पावलं आहेत, ती पावलं ही काही खरी आयडिया ऑफ इंडिया नाही आहे. ती आयडिया ऑफ इंडिया उभीच करू शकत. ती आयडिया ऑफ इंडिया फक्त कन्फ्युजन करणं, तोडणं आणि अराजक तयार करणं एवढंच होतं. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. देशातल्या एकूणच वातावरणाकडे आपण पाहिलं किंवा समाजाकडे जर नजर फेकली तर आपल्याला वेगळ्या प्रकारचं वातावरण दिसतं. 26 जानेवारीला जितके तिरंगे झेंडे फडकत नाहीत लोकांच्या घरावर, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं 22 जानेवारीला लोक वेगळ्या स्वतःच्या धर्माचे झेंडे लावताना आपल्याला दिसतात. याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? लोक धर्माच्या आहारी इतकं का जातात? धर्म ही त्यांच्यासाठी इतकी महत्वाची गोष्ट कशी होते की त्याच्यासमोर लोकशाही, लोकतंत्र, मानवी मूल्य किंवा इतरांच्या धर्माच्या श्रद्धा सुद्धा त्याच्यासमोर गौण, चुकीच्या वाटू लागतात. याचाच आपण शोध घेणार आहोत आणि हा शोध घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत दत्ता देसाई सर आहेत. देसाई सर, आपलं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. सर, जसं मी म्हटलं की लोक एखाद्या राष्ट्रीय सण असेल तर त्यावेळी इतके उत्साही दिसत नाही, इतका त्याचा जल्लोष दिसत नाही, त्या संदर्भात मार्केटमध्ये इतकी रेलचेल दिसत नाही. पण एखाद्या जातीचा, एखाद्या धर्माचा सोहळा असेल तर त्या धर्माचे, त्या जातीचे झेंडे, त्या जातीचा उत्सव, त्या देवाचा उत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतो आणि लोक बेभान होऊन त्याच्यामध्ये नाचताना सहभागी होताना दिसतात. आपली आयडेंटिटी, धार्मिक आयडेंटिटी जी आहे ती मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करताना ते गर्वान्वित होताना दिसत आहे. काय याच्या मागचं कारण आहे? का अशा परिस्थिती आहे? मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला माझे आई वडील आणि आसपासची मंडळी ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सण असल्यासारखे आनंदानं साजरा करायचे. वेगवेगळ्या धर्माचे लोक असायचे, वेगवेगळ्या जातीचे लोक असायचे, पण त्यांना इतका आनंद असायचा की हा आपला प्रजासत्ताक दिन आहे, हा आपला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. ती जिलबी खाण्यापासून खूप आनंदानं लोक एकमेकाला भेटायचे आणि ते खऱ्या अर्थाचे राष्ट्रीय सण होते. कारण त्याच्या मागे एक संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची, स्वातंत्र्याविषयीची प्रेरणा, आस्था, प्रेम, संघर्ष हे सगळं लोकांच्या मनामध्ये ताजं होतं आणि त्याचं महत्त्व किती आहे हे आधी जे लोक गुलामगिरीमध्ये होते त्यांना ते कळत होतं. त्यामुळे ते खरे राष्ट्रीय सण होते. आता गेल्या 30-40 वर्षात काय झालं की अशा प्रकारच्या एका राजकारणाने आकार घेतलेला आहे, ज्या राजकारणाने हे ठरवलेलं आहे की आमच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुसायचा, आमचे जे मानबिंदू आहेत प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन त्यांना गौण करायचं आणि त्यांच्या जागी एका विशिष्ट धर्माच्या नावानं, मी धर्माच्या नावानं म्हणतोय, ते धार्मिक नाही आहे, धर्माच्या नावानं काही दिवस हे सणासारखे साजरे करून लोकांचा जो सणाचा उत्साह आहे, देशाचं जे प्रेम आहे त्याला एक विपरीत, विकृत, संकुचित, एकांगी वळण द्यायचं असा संपूर्ण प्रयत्न चालू आहे. त्याचं प्रत्यंतर, त्याचं एक प्रकारचं टोक आपल्याला 22 जानेवारीला दिसलं आणि मग 26 जानेवारीला आपल्याला असं दिसतं की लोकांचा उत्साह सगळा संपलेला होता. कारण त्याच्या मागचं हे एक वातावरण निर्मिती, त्याच्या मागचं एक राजकारण, लोकांची मानसिकता बनवणं आणि लोकांमधल्या एका मोठ्या विभागानं स्वार्थासाठी आणि दुसऱ्या एका मोठ्या विभागानं विचार न करता त्याच्यामध्ये वाहवत जाणं, असा सगळा हा प्रकार झालेला दिसतो.
मी मुद्दाम एक उदाहरण घेतो 22 जानेवारीच्याच संदर्भातलं, म्हणजे हे चित्र आणखीन स्पष्ट होईल की हे काय होतंय. राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा जो काही सगळा मुद्दा आला, त्याच्यात शंकराचार्य 4 शंकराचार्यांना बाजूला ठेवलेलं होतं. आता शंकराचार्यांना बाजूला ठेवलं म्हणजे नेमकं काय झालं? तर त्याचा अर्थ असा आहे की जो पारंपरिक धर्म आणि धर्माचे गुरु आहेत, त्यांना खुंट्यावर बसवलं होतं, त्यांना कट्ट्यावर बसवलं होतं. आणि त्याच्या जागी मोदी आणि मोहन भागवत असे तद्दन राजकीय जी मंडळी आहेत, त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं. त्यांनी हे संपूर्ण इव्हेंट जी आहे ती देशासमोर ठेवली. मग हे हिंदू धर्माचं होतं प्रकरण का हिंदुत्वाचं होतं? तर स्पष्ट आहे की हिंदू धर्माच्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत त्यात गुणदोष सगळे आहेत, पण त्यांना बाजूला ठेवलं गेलं आणि हिंदुत्व हेच जणू आमचं धर्म आहे, हाच जणू आमचा धर्म आहे, अशा पद्धतीनं प्रोजेक्ट करण्याचं काम 22 जानेवारीला केलं गेलं. आता ह्याच्या मागचं लॉजिक काय? ह्याच्या मागचं लॉजिक आपल्याला असं दिसतं की नाहीतरी एकीकडे शंकराचार्यांनी ओबीसीना, दलितांना, महिलांना, भटक्या विमुक्तांना कधी काही फार विचारलेलंच नव्हतं. गेल्या 20-25 वर्षामध्ये एक वेगळा मुद्दा समोर आला आणि त्याच्या आधी एक प्रक्रिया झालेली आहे. त्या प्रक्रियेतून तो मुद्दा आलेला आहे आणि तो माझ्या मते लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून त्या मुद्द्याकडे मी सगळ्यांचं लक्ष वेधून इच्छितो. मुद्दा असा आहे की स्वातंत्र्यानंतर जे कल्याणकारी विकास, लोकशाहीचा विकास आणि सामाजिक न्याय या 3 गोष्टींमधून 60-70 मध्ये वेगवेगळ्या समाजात नव्या पिढ्या तयार झाल्या. त्या शिकल्या, नोकऱ्या करायला लागल्या, आरक्षणाचा उपयोग करायला लागल्या आणि देशातल्या लोकशाहीचा विस्तार व्हायला लागला. विस्तार होता होता 70-80च्या दशकामध्ये अशी परिस्थिती आली की ज्यांना आपण बहुजन म्हणू, ज्यांना दलित म्हणू, महिला, आदिवासी, भटके विमुक्त हे लोकशाहीमध्ये स्वतःला असर्ट करायला लागले. त्यांना कळायला लागलं की लोकशाहीमध्ये वी मॅटर, लोकशाहीमध्ये आम्हाला मोजलं जातं, लोकशाहीवरती आम्ही प्रभाव टाकू शकतो. आता त्यांच्या विकासाच्या आकांक्षा वाढायला लागल्या. विकासातला वाटा आम्हाला जास्त पाहिजे असं वाटायला लागलं. सामाजिक न्याय आणि कल्याणकारी विकासावर अधिक खर्च व्हायला पाहिजे अशा प्रकारची आकांक्षा तयार व्हायला लागल्या. लोकशाहीमध्ये सत्तास्थानं आम्हाला मिळाली पाहिजेत. निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही असलं पाहिजे. असं आजवर ज्या जाती, जे वर्ग, जे गट, जे समूह, ज्या जमाती सत्ता संबंधांमध्ये, सत्ता संस्थांमध्ये, रचनांमध्ये फारसे नव्हते, ते आता स्वतःचा आवाज करायला लागले. ही जगभरची प्रक्रिया. जगातही आपल्याला असं दिसतं की युरोप आणि अमेरिकेमध्ये कामगार वर्ग असा असर्ट करायला लागला 1945-50 नंतर 80 पर्यंत. आणि मग भारतामधल्या सत्ताधारी वर्गांसमोर, सत्ताधारी जे काही जातींचे वरचे गट आहेत त्यांच्यासमोर प्रश्न आला की हे प्रकरण असंच पुढे जायला लागलं तर काही प्रश्न तयार होतील आणि आपल्या सत्तेला आव्हानं मिळतील. आणि मग आपल्याला असं दिसतं की 80 पासून एका प्रकारे सामाजिक जी काही न्यायाची जागा आहे, भूमिका आहे, कल्याणकारी भूमिका आहे आणि धर्मनिरपेक्षतेची भूमिका आहे, त्याला पर्यायी पद्धतीनं त्याला छेद देण्याचं राजकारण सुरू झालं. त्यामुळे 1980 नंतर आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मनामधल्या ज्या धार्मिक भावना होत्याच, त्याचा काही प्रश्न नाही. पण त्या अशा टोकाच्या, एकांगी, विखारी, विद्वेषी आणि दिखाऊ झालेल्या नव्हत्या. ते करायचं काम आपल्याला असं दिसतं की या वर्गांना, या जातींना सत्तेमधून एका अर्थी जास्त प्रभावी राहता येऊ नये, असं राजकारण 80च्या मध्याला, साधारण 80च्या दशकाच्या मध्याला सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये मग एकीकडे इराण, इराकमधल्या प्रॉब्लेममुळे इथले मुस्लिम फंडामेंटलिस्ट आणि बाबरी मस्जिद आणि सगळे इश्यू घेऊन इथले हिंदुत्ववादी असे सगळे मारामारी, खलिस्तानवादी, पंजाबमध्ये शीख धर्माचा वापर करून असं हे सगळं राजकारण सुरू झालं. आणि त्या राजकारणाची परिणती आज आपल्याला ह्याच्यात झालेली दिसते की 3 गोष्टी घडल्या. एक गोष्ट म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं या सगळ्यांची सत्तेमधली जी आकांक्षा आणि वाटा मागण्याची वृत्ती आहे तिला प्रतिबंध केला पाहिजे असा एक प्रयत्न सुरू झाला. म्हणून जातींचं सोशल इंजिनिअरिंग तर करायचं, पण जातींना एका मर्यादेपलीकडे सामाजिक न्यायासाठी जाऊ द्यायचं नाही, म्हणून हिंदुत्वाचं त्याच्यावरती एक छत्र घालायचं. दुसरा भाग असा झाला की 1980-90 मध्येच कल्याणकारी विकास कमी व्हायला लागल्यानंतर लोकांचा पाठिंबा कसा मिळवायचा ह्याच्यासाठी धर्माचा वापर सुरू झाला. आणि तिसरी गोष्ट अशी झाली की लोकांमध्ये जो असंतोष तयार होतोय त्याला जर विपरीत वळण द्यायचं असेल तर काय करायचं, म्हणूनही धर्माचा वापर सुरू झाला. त्यात हळूहळू मुस्लिम जमातवादापेक्षा हिंदू जमातवादानं आघाडी घेतली. आणि आपल्याला असं दिसतं की या सगळ्या काळामध्ये
लोक दोन कारणांनी धर्माच्या मागे गेले. एक, ज्या लोकांना असं वाटत होतं की आपली धार्मिक श्रद्धा जी आहे ती खरी आहे आणि ते पापभिरूपणाने या धार्मिक राजकारणातले डावपेच न ओळखता धर्म आणि धर्मांधता, धर्म आणि हिंदुत्व याची गल्लत करत ते त्याच्याबरोबर गेले. आजही ते मोठ्या प्रमाणावर. आज आपल्याला असं दिसतं की शंकराचार्य नाहीतरी आम्हाला विचारत नव्हते, मोदी आम्हाला विचारतात. मोदी आम्हाला ओबीसीना जागा करून देत आहेत. मोदी आपल्या ज्या कोणाला दलित जातींना विचारलं नव्हतं त्यांना विचारतायत. ह्या भावनेतून लोक आता त्या अर्थी धर्मापेक्षा धर्मांध राजकारणामध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याच्यात त्यांना मोठेपणा वाटतो. आता हे मोठेपणा कसं आहे, तुम्ही गावात जर गेला, आत्ता अगदी वस्त्यांमध्ये गेला, तर तुम्हाला असं दिसतं की ज्यांनी आतापर्यंत गावामध्ये आणि एकमेकाला भेटल्यावर जे रामराम म्हणत होते साध्या भाषेत प्रेमानं, ते आता आक्रमक पद्धतीनं जय श्रीराम असं म्हणायला लागलेलं आहे. उत्तरेतलं आपल्याला माहितीच आहे की सियारामची जागा लोकांनी जय श्रीराम घेतली. म्हणजे सियाराम मध्ये सीता आणि राम दोघं होते, त्याची जागा सीतेला कट्ट्यावर बाजूला बसवलं. आता मूर्ती सुद्धा सीतेची नाहीच आहे. देशभरामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता अशा मूर्तीच मोठ्या प्रमाणावर होत्या. आता रामलल्लाच्या नावानं सीतेला बाजूला ठेवून एक नुसता राम प्रस्थापित केला. आणि लोकांच्या भावना अशा झाल्या त्याच्यातून की अरे, याच्या आधारे आम्ही आता असर्ट करू शकतो, आम्ही बहुसंख्य आहोत, आमचा बहुसंख्यक वाद आम्ही सांगू शकतो, आम्ही उतरंडीमध्ये श्रेष्ठ आहोत हे सांगू शकतो. कुछ लेना ना देना, परंतु एक पोकळ वल्गना अशा पद्धतीनं लोकांना एक सत्तेचा असा एक भ्रामक अनुभव येतो, एक मोठेपणाचा भ्रामक अनुभव येतो, एक एकजुटीचा भ्रामक अनुभव येतो. आणि त्या भ्रामक अनुभवापोटी लोक आपला विवेक विसरून आणि ह्याच्या पोटातलं दडलेलं राजकारण विसरून त्याच्या मागे जायला लागलेलं. आता मुद्दा काय आहे इथे? मुद्दा असा आहे की जी सत्ता 1970-80च्या काळामध्ये खऱ्या अर्थानं हातात येण्याची शक्यता तयार झाली होती, त्या खऱ्या शक्यतेपासून या समाज गटांना, ओबीसीना, मराठ्यांना, मुस्लिमांना, त्याच्यानंतर दलित आदिवासींना बाजूला हळूहळू ठेवायचं, पण त्यांना हिंदुत्वाच्या छत्रीखाली आणून भ्रामक सत्तेचं समाधान द्यायचं, याचं टोक म्हणून 22 जानेवारीकडे बघतात. या समाधानाकडे लोक आलेले आहेत आणि त्यांना प्रत्यक्षात मात्र वंचित केले गेले, रोजगार हातातनं काढून घेतले गेलेले आहे, शेतीची पूर्ण वाट लागलेली आहे, कारागिरी करणाऱ्या सर्व समाजांची कारागिरी डुबत चाललेली आहे, देशामध्ये सर्व समाजांचे प्रश्न तीव्र झालेले आहेत. अगदी मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्याला दिसतोय, कुणबी मराठा. नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये काय मिळणार नाही आहे, फक्त आता आम्हाला निदान तुम्ही नोंदी तरी करून घ्या, या पद्धतीचं जे काय चाललेलं आहे प्रतिकात्मक राजकारण. म्हणजे दुधाची तहान ताकावर नव्हे, पाण्यावर सुद्धा भागणार नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे आणि लोक त्याच्यामध्ये नकळत आनंद घेत आहेत, असा मानलेला आहे. आणि एक विभाग असा आहे की जो हे अत्यंत डावपेचानं करतो, तो वरचा विभाग आहे. त्यांना हे खूपच होतं, अरे कालपर्यंत आमचं स्थान मोठं होतं, आज ही कशी काय आले, हे सगळे सरकारी नोकऱ्यांमध्ये यायला लागले, हे शिक्षण क्षेत्रात यायला लागले, हे राजकारणामध्ये प्रभावी व्हायला लागले, हे जे काही ज्यांना आपण शूद्राती शूद्र म्हणू फुलेंच्या शब्दामध्ये, अशा जाती वर कशा यायला लागल्या, यांना बाजूला करायला पाहिजे. आणि त्यांचे ते डावपेच आणि आम लोकांची एकीकडे श्रद्धा आणि दुसरीकडे खोट्या मोठेपणाची भावना यांचं एक रसायन आता तयार झालेलं आहे. आणि त्या रसायनातून आपल्याला असं दिसतं की हे वाढत चाललेलं आहे. आता याच्यामध्ये गंमत कशी आहे? गंमत अशी आहे की जसं पूर्वी आपल्याला विवेकानंद म्हणाले होते, विवेकानंद असं म्हणाले होते की पूर्वी ब्राह्मणांचं राज्य होतं, मग क्षत्रियांचं राज्य आलं आणि आता वैश्यांचं राज्य आलेलं आहे, पण इथून पुढं खऱ्या अर्थी शूद्रांचं राज्य यायला पाहिजे, म्हणजे कष्टकरी जनतेचं राज्य यायला पाहिजे. आता विवेकानंद जेव्हा बोलले होते त्यावेळेला नुकतीच सुरुवात होती वैश्यांचं राज्य येण्याची. आज आपण वैश्य, व्यापारी समाज, सावकार आणि उद्योगपती यांच्या राज्यानं परमोच्च बिंदू गाठलेला दिसतो. म्हणजे धर्माचं सुद्धा बाजारीकरण करून टाकलेलं. आता जे काही चाललंय ना, तो धर्म नाही आहे, तो बाजारू धर्म आहे आणि धर्माचं राजकीकरण केलेलं. दोन मुद्दे झाले, धर्माचं बाजारीकरण आणि धर्माचं राजकीकरण. त्यातल्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी, नीतीच्या गोष्टी, मानवतावाद ह्याच्याशी कोणाला काही देणं घेणं नाही. नीती गेली तेल लावत, प्रॅक्टिकली आम्हाला जे बरं वाटतं तेच आम्ही करणार. म्हणून मग आम्ही शंकराचार्यांना
खुट्ट्यावर बसू आणि आम्हाला जे राजकारण पुढे न्यायचे ते नेऊ. मी काय शंकराचार्य फार थोर आहेत म्हणत नाही, ते काय प्रगतिशील आहे म्हणत नाही, ते पारंपरिक आहेत आणि ते विषमतावादीच आहेत, त्यांचं मला अजिबात कौतुक नाही. मी त्यांच्यातलं फक्त फरक सांगतो की ते एकमेकाशी कसे वागतात. याचा अर्थ त्यांच्यात फूट पडली का फूटबीट काही नाही. शंकराचार्य उद्याला जोडून घेतील. आता नितीश कुमार जोडून घेतात, तर शंकराचार्यांना जोडून घ्यायला काय झालं मोदींबरोबर. मुद्दा असा आहे की या सगळ्यातून माहोल लोकांना एका भ्रामक श्रेष्ठत्वामध्ये, सत्तेमध्ये डुबवण्याचा. आता ह्याच्यात दुसरी एक गंमत आहे बरं का, की एक काळ असा होता की देशातल्या उद्योगपतींना, परदेशातल्या गुंतवणूकदारांना असं वाटायचं की भारतामध्ये गुंतवायचं तर एक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवरचं राज्य असलं पाहिजे, म्हणजे मग तिथे स्टॅबिलिटी राहील, तिथे विकास होईल, त्या स्थैर्यात विकासात आपली गुंतवणूक नीट होऊ शकेल. पण आता त्यांना सुद्धा असं दिसतंय की अरे, जर का मोदी येऊन 44 कामगार कायदे रद्द करून 4 नवीन कायदे करून कामगारांची ऐशी तैशी करत असतील आणि शेतकऱ्यांचे कायदे बदलून कॉर्पोरेट धार्जिणे कायदे करत असतील, तर आपल्याला काय फरक पडतो? आपल्याला शेतीवर ताबा मिळवायचा आहे, आपल्याला उद्योगामध्ये कामगारांचे, संघटनांचे हक्कांची कटकट नको आहे. तर अशा पद्धतीनं ईज ऑफ डुईंग बिझनेस नावानं आम्हाला जर का हिंदुत्ववादी लोक भारतामध्ये सगळं खुलं देत असतील, तर आमची तयारी आहे. गेला बाजार ह्याच्यामध्ये वरती झेंड्यापासून, रामलल्लाच्या मूर्तीपासून ते धार्मिक टुरिझम पर्यंत सगळीकडे धंदाच धंदा आहे ना. आपल्याला काय आहे, धंदा हिरव्या नावाने होऊ दे, भगव्या नावाने होऊ दे, कसाही होऊ दे, धर्मनिरपेक्ष नावाने होऊ दे. आपल्याला असं दिसतंय की ह्या परकीय शक्ती सुद्धा ते वाढवत आहेत, त्यामुळे त्यांचा मीडिया पण मोकाट आहे. आणि या सगळ्याच्या परिणामी लोकांमध्ये एक हा जो भाव आलेला आहे की आता आम्ही स्वतःला या दिशेने नेतो आहोत आणि हीच काहीतरी एक राष्ट्रीय भावना आहे, असं एक गोष्ट तयार झालेली आहे. त्यामुळे हा सगळा माहोल असा वाढलेला दिसतोय. ह्याच्यावरती माझं म्हणणं असं आहे, पुढचा वाटल्यास आपण बोलूया. माझा मुद्दा असा आहे की लोकांच्या समोर आता वेळ आलेली आहे आणि एक असा प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे की 70-80 मध्ये जे आम्हाला मिळायला सुरुवात झाली होती, ती लोकशाही आणि ते सामाजिक न्याय, ते धर्मनिरपेक्षता इथून पुढं वास्तवामध्ये आमच्या हातात कशी आहे, भ्रामक पद्धतीनं नाही, हे राजकारण पुढं आम्ही कसं नेऊ, हा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही जे थोडं प्रास्ताविक आणि विवेचन सुरुवातीच्या याच्यामध्ये केलं, त्याच्यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतोय की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला 1947 साली, त्यावेळेस आपल्या देशातल्या शिक्षणाचं प्रमाण खूप कमी, म्हणजे 25-30-35% होतं असं बोललं जातं की एवढ्या कमी शिक्षण होतं त्या काळात. आणि लोकांनी एक लोकशाही मार्ग, सर्वांच्या विकासाचा कल्याणकारी मार्ग स्वीकारलेला होता. आता लोक IAS, IPS, प्रचंड शिकलेले, PhD धारक, असे खूप शिक्षणाचं प्रमाण जवळपास 80-85% आपण शिक्षणाचा टप्पा गाठलेला आहे. असं असताना, एवढे सुशिक्षित लोक असताना, यांना आपल्या देशाचं, आपल्या असणाऱ्या गोष्टींचं म्हणजे प्रेम नाहीये का, देशप्रेम नाहीये का, लोकशाही मूल्यांवरती श्रद्धा नाही का, ते या धर्माच्या लाटेमध्ये वाहवत जात आहेत. किंबहुना तेच स्वतः भगवी वस्त्र घालून त्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. काही IAS अधिकारी तर पोस्ट टाकतायत समाज माध्यमांवरती की 6 डिसेंबरची बाबरी मशीद पडली, त्यावेळेस आम्ही चोरून पेढा खाल्ला होता, आम्ही तो साजरा केला होता. ही काय मानसिकता? एवढे शिकलेले लोक, म्हणजे ज्यांच्याकडून देशाच्या प्लॅनिंगची अपेक्षा आहे, देश सांभाळण्याची, देशाला दिशा देण्याची, देशाला शिस्त लावण्याची जबाबदारी ज्या लोकांकडे, ते लोक या उन्मादामध्ये अग्रेसर दिसत आहेत. काय कारण आहे त्याची? कुठे त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय झालेला आहे? त्यांच्यावर अन्याय वगैरे अजिबात झालेला नाही. त्यांना फक्त स्वार्थ दिसतो आहे आणि ह्या स्वार्थापोटी ही मंडळी आपला जो स्वार्थ आहे तो जणू देशाचा विचार आहे असं पोच करायला लागलेलं आहे. पूर्वी कसं होतं की देशाच्या विचारात माझा विचार, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की ज्या वेळेला शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, पण लोकांमध्ये एक सामाजिक समज होती, एक राजकीय समज होती, एकमेकाप्रती आणि देशाप्रती एक आदर होता आणि लोकांना नेहमी असं वाटायचं की अरे, देशासाठी आपण करूया आणि त्यातून आपला विकास करूया. आता हा विकास करता करता मगाशी मी म्हटलं तसं, जसं एक तळातला विभाग वर यायला लागला आणि असर्ट करायला लागला म्हणून काय राजकारण केलं गेलं हे जे मी म्हटलं, तसं दुसऱ्या बाजूला असं दिसतं
की या सगळ्या नियोजनाचा, कल्याणकारी विकासाचा, मोफत शिक्षणाचा सगळा लाभ घेऊन ज्या पारंपरिक उच्च वर्ण जाती होत्या, उच्च वर्ग होते, त्यांनी अमाप विकास केला. त्यांच्या IIT आणि IIM ला त्यांनी काय पैसे खर्च केले? काहीच नाही. IAS व्हायला त्यांनी काय पैसे खर्च केले? काहीच नाही. सरकारी सार्वजनिक सेवेतून वर आले, पण एकदा वर आल्यानंतर स्थानं मिळवून त्यांचे हितसंबंध तयार झाले. तेच आपल्याला उद्योगपतींचं दिसतं. आता मात्र हे हितसंबंध जर जोपासायचे असतील आणि ते जोपासताना लोकशाहीचा विस्तार करायची जर गरज होत असेल आणि आमच्या ह्या सगळ्या लाभामध्ये कोणी नवे वाटेकरी येणार असतील, तर ते मात्र आता आम्हाला नको आहेत. याच्याविषयीची भावना त्यांच्यात आल्यामुळे शिक्षणाचा वापरही त्यांनी जमातवादासाठी, धर्मांध राजकारणासाठी करायला सुरुवात केली. आपल्याला असं दिसतं की ते शिक्षणामध्ये थोड्या प्रमाणात दडलेलं होतंच. शिक्षणामध्ये इतिहास काय, भाषा काय, पाठ्यपुस्तकं काय, याच्यामध्ये खूप उघडं नागडं नव्हतं, पण त्याच्या पोटामध्ये थोडंसं हिंदुत्व, धार्मिक हे सगळं पोटात, ब्राह्मणी हे दडलेलं होतं, पुरुषप्रधान. ते पुढच्या काळात वाढत गेलं आणि आपल्याला असं दिसतं की ग्रामीण भागामध्ये धर्मांधता ही नंतर वाढली आहे. धर्मांधता 1980च्या दशकामध्ये देशभरात सर्वप्रथम वाढली ती मोठ्या नागरी सेंटर्समध्ये, मोठ्या शहरांमध्ये वाढली ती. शहरांमधले जे विभाग आहेत वेगवेगळे उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय, ते आणि मग त्यांनी हाताशी धरलेले वस्त्यांमधले किंवा ओबीसीमधले काही गट, तर तो शिवसेनेचा वावर असेल, हिंदू एकता असेल, हे सगळे आपल्याला असे दिसतात, पतित पावन संघटना असेल. आणि मग आपल्याला असं दिसतं की 90 नंतर हे प्रकरण ग्रामीण भागामध्ये पसरायला लागला आणि आता ते जास्त पोहोचलेलं. त्यामुळे यांचा जो सगळा प्रयत्न आहे, तो प्रयत्न स्वतःचे हितसंबंधासाठी ज्ञान, विज्ञान, शिक्षण आणि प्रशासकीय पदं वापरण्याचं. एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला की ज्या वेळेला बाबरी मस्जिदीचा प्रश्न आला, तिच्यावरती आता संपूर्ण देशभरातून लोक आलेले आहेत आणि आतून बातम्या होत्या की ह्याच्यावरती हल्ला केला जाईल आणि ती पाडली जाईल. त्यावेळची आठवण त्यावेळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जी लिहिलेली आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की सगळे प्रशासकीय अधिकारी नरसिंहरावांकडे गेले आणि मेजॉरिटी प्रशासकीय अधिकारी त्यांना असं म्हणाले की तुम्ही तात्काळ उत्तर प्रदेशमधलं सरकार बरखास्त करा, आपल्या इथून तुकड्या पाठवा आणि हा सगळा जो काय अराजक माजलेला आहे ते थांबवा आणि बाबरी मस्जिद पडू देऊ नका. त्यावेळेला असं सांगणारा एक मोठा प्रशासकीय वर्ग IAS IPS मधला होता की ज्यांचा विवेक शाबूत आहे, ज्यांना देशाविषयी देणं घेणं आहे, ज्यांना संविधानाविषयी देणं घेणं आहे आणि ज्यांना वेगवेगळ्या धर्मांचा आदर करण्याविषयी देणं घेणं आहे, ज्यांना हिंसा नको आहे. पण नरसिंहरावांनी ते ऐकलं नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी ते होऊ दिलं, बाबरी मस्जिद पडू दिली. त्यावेळेला कोण कोण होते, काय काय होतं, हे आपल्याला राजकारण माहिती आहे. आज आता 30 वर्षानंतर अशी परिस्थिती आलेली आहे की मेजॉरिटी प्रशासकीय अधिकारी आता हे हिंदुत्वाच्या बाजूला जाऊन स्वतःची पदं आणि स्वार्थ जोपासायच्या अंगाने गेलेले आहेत. म्हणूनच मग मनीषा म्हैसकर सारख्या ज्या काही पाण्याचं काम केलं, गावाचं काम केलं म्हणून प्रशासनाने, आणि अगदी केवळ हिंदुत्ववाद्यांनी त्यांना नव्हतं उचलून धरलं बरं का, आपले काँग्रेसी आणि राष्ट्रवादीचे मंडळी पण त्यांना लय भारी म्हणून उचलून धरत होती. आता ही जी छुपी मंडळी आहेत सगळी, ह्या छुप्या मंडळींनी नंतर आपल्याला हे आतून पोचलेलं आणि पोखरलेलं दिसतं. आज ते मोठ्या आवाजात सांगतायत की आम्ही 6 डिसेंबरला पेढे खाल्ले म्हणून. हा जो त्या काळामध्ये दबलेला मायनॉरिटीत असणारा प्रशासकीय IPS IAS अधिकारी वर्ग होता, तो आज मेजॉरिटीत आलेला आहे आणि तो आता असं बोलतोय. त्याच्यामध्ये नोकरशाहीचे पण हितसंबंध. जर तुम्हाला 40% कटौती मिळणार असेल, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती बांधकाम आणि कंत्राटामध्ये हात मिळवणी करता येत असेल, तर प्रशासकीय अधिकारी सुद्धा आता या नव्या लाटेबरोबर, त्यातल्या कॉर्पोरेट बरोबर आणि नवहिंदुत्वाबरोबर जायला तयार झालेत. आणि म्हणून देशाला ज्यांनी नेतृत्व द्यायचं, देशामध्ये ज्यांनी अराजकाच्या ऐवजी लोकशाही विकसित करायची, देशाचा विवेक ज्यांनी शाबूत ठेवायचा, हा सत्ताधारी वर्ग, प्रशासकीय वर्ग, शिक्षित वर्ग, उच्च वर्ग हा आता संकुचित आणि स्वार्थी होऊन देशाच्या पेक्षा आम्हाला आमचं हितसंबंध महत्वाचे आहेत या स्टेजला आल्यामुळे मग ते वेगवेगळे भगवे कपडे घालतायत. त्याचे काही लोक प्रामाणिक असतील, पण मेजॉरिटी लोक नाटकी आहेत आणि त्यांना फक्त आहे त्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचा. त्यामुळे ही मंडळी सगळी तिकडे वाहत जाताना दिसत आहेत. त्याचा परिणाम
मग आम माणसांवर पण होतो. अरे IPS अधिकारी असं करतोय, अरे IAS अधिकारी असं करतोय. याचा प्रभाव युवा पिढीवर आणि सामान्य लोकांवर पण पडायला लागलेला आहे. आणि त्यामुळे ह्यांनी स्वतःचं धुरीणत्व, स्वतःची जबाबदारी ही सोडून दिलेली आहे आणि संकुचित स्वार्थीपणाचा अवलंब केलेला आहे. देश ही संकल्पना जवळपास मोडीत निघाली आहे का जागतिकीकरणाच्या याच्यामुळे. त्यामुळे देशभक्ती, राष्ट्रप्रेम वगैरे वगैरे हा जो काही प्रकार आहे किंवा माझा देश, कारण की ज्या पद्धतीनं एकंदरीत जगातलं वातावरण आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरनं देशातल्या सगळ्या गोष्टी ज्या कंट्रोल होत आहेत, त्याच्यामधून माझा धर्म महत्वाचा, देश वगैरे काय, मी अमेरिकेत जाऊन राहू शकतो, मी इंग्लंडमध्ये जाऊन राहू शकतो, मी कुठेही जाऊन राहू शकतो, देश महत्वाचा नाहीये, माझा धर्म महत्वाचा आहे. अशा पद्धतीची आता एक मानसिकता देशामध्ये रुजते आहे का? कारण की आपल्याला असं दिसतंय की देशासाठी मूल्य मांडणारी, देशासाठी बाजू मांडणारी असे विचारवंत दिसत नाहीत, असे अधिकारी दिसत नाहीत. अशा पद्धतीचा जी एक जमात मधल्या काळामध्ये 70-80 पर्यंत आपल्याला दिसत होती, जी मांडणी करत होती एकंदरीत देशाच्या संदर्भातली, त्यांच्याकडे एक दृष्टी होती, त्यांच्याकडे एक ब्लूप्रिंट होती. ही जागतिकीकरणाने ही सगळी ब्लूप्रिंट पुसून टाकलेली आहे का? आणि आता मला जगायचं आहे, माझा स्वार्थ आहे, माझा धर्म आहे, माझं कुटुंब आहे. बरोबर आहे. जागतिकीकरणाने सुरुवात करताना आपल्याला सगळ्यांना असं सांगितलं होतं की देशाच्या ज्या काही संकुचित सीमा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपण एक विश्व समाज बनवणार आहोत. त्याची चर्चा जगभरात झाली. आपल्याही देशात अनेक लोक सांगत होते, शरद जोशींसकट सगळे, की जागतिकीकरण झालं तर त्याचा उपयोग आपल्याला विश्व नागरिकत्व, विश्व बंधुत्व, विश्व मानव समाज बनवण्यासाठी होईल आणि सीमारेषा ज्या राष्ट्रांच्या आहेत त्या पुसल्या जातील. पण ह्याच्यामध्ये गोची अशी होती की हे राजकीयकरण मानवतेचं राजकीयकरण नव्हतं. हे राजकीयकरण राष्ट्रीयत्वामध्ये जी मानवता आहे, जी वैश्विकता आहे, तिला जगाशी जोडणारं जागतिकीकरण नव्हतं. हे जागतिकीकरण एवढंच होतं की भांडवलाला या देशातून त्या देशात जाता आलं पाहिजे, गुंतवणूक करता आली पाहिजे, बाजारपेठेचा विस्तार करता आला पाहिजे, नवी नवी प्रॉडक्ट खपवता आली पाहिजे, मीडिया हा देशांच्या सीमांच्या पलीकडे गेला पाहिजे, तंत्रज्ञान हे त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि लागतील तेवढेच श्रमिक इकडून तिकडे गेले पाहिजेत किंवा त्यांचा वापर आम्हाला करता आला पाहिजे किंवा भारतातले काही जे काही कर्मचारी आहेत ते अमेरिकेत आता युरोपात यायची गरज नाही, ते वर्क फ्रॉम इंडिया, वर्क फ्रॉम होम करतील, त्यांचा वापर आम्ही करू. पण ह्या जागतिकीकरणाने केलं असं की त्याने आधी राष्ट्रीय सीमारेषा तशाच ठेवल्या, राष्ट्रातले कायदे बदलायचे म्हणून राष्ट्रराज्यांचाच वापर केला. म्हणजे भारतातले कायदे कोण बदलतंय, तर ते भारतातली सरकारांकडून बदलून घ्यायचे, भारतातली सरकार बदलत आहेत, त्याच्यावर दबाव मात्र WTO, IMF, वर्ल्ड बँकेतून आणायचा. अशा एका मेकॅनिझम मधून आपल्याला असं झालेलं दिसतं की एकीकडे राष्ट्रीय चौकटीचा, राष्ट्रीय कायद्यांचा, राष्ट्रीय सगळ्या संस्कृतीचा वापर तर करायचा, पण तो वापर राष्ट्रीय हितासाठी नाही करायचा, राष्ट्रातल्या आम जनतेच्या हितासाठी नाही करायचा, तर तो गुंतवणुकीसाठी आणि जागतिक व्यापार भांडवल वाढवण्यासाठी, नफा वाढवण्यासाठी करायचा. याच्यामध्ये एक विसंगती तयार झाली. त्या विसंगतीतून होत असं गेलं की उत्तरोत्तर जगामध्ये हे जे बलाढ्य भांडवल आहे, ते आपल्या इथं अदानी अंबानी पासून ते पार बिल गेट्स पर्यंत जागतिक पातळीवरचं हे भांडवल आता असं म्हणायला लागलेलं आहे की तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो, नाहीतर भारताचा किंवा फिलिपाईन्सचा किंवा तुर्कस्तानचा पंतप्रधान असो, या सगळ्यांच्या जागी आम्हाला जे पाहिजे ते आम्ही घडवणार. म्हणजे आता हित कोणाचं पुढं आलं, आता हित भांडवलाचं, बाजारपेठेचं पुढं आलं. त्याच्या समोर राष्ट्र नावाची गोष्ट ही दुय्यम झाली, गौण झाली, विस्कटायला लागली, ती तुटायला लागली. ती तुटण्याने भांडवलाचं काही बिघडत नाही. त्यांना काय पाहिजे आहे की तिथे एखादं मोदी सारखं किंवा एर्दोगान सारखं नेतृत्व आणि गव्हर्नमेंट पाहिजे, जे त्या पद्धतीचे कायदे करेल देशी विदेशी मक्तेदारीसाठी, बाजारपेठेसाठी. याच्यामुळे देश ही भावना तुटणं, देशाचं महत्व कमी होणं आणि मग तिथे माणसांना एकत्र राहायची भावना तर हवी आहे. असं आहे ना की भारतातले हिंदू जर का सायलेंट आपल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेले असतील, तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये आणि अमेरिकेमध्ये स्वतः एक समूह म्हणून स्वतःचे काही हितसंबंध तर जोपासले पाहिजेत. ते हितसंबंध जोपासताना वी इंडियन्स असं जोपासण्यापेक्षा वी हिंदू असं जोपासण्याची
जास्त त्यांनी वापर सुरू केला, कारण मग इंडियन्समध्ये मुस्लिम पण येतात, दलित पण येतात अमेरिकेत आलेले. त्याच्याऐवजी या पद्धतीनं सुरू झालं. म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हणालात ते बरोबर आहे, की जगामध्ये मी कुठेही जाऊ शकतो, माझा स्वार्थ साधू शकतो, देशातही साधू शकतो. हा स्वार्थ साधताना मला जी एक वैचारिक नैतिक सो कॉल्ड तथाकथित नैतिक आणि सांस्कृतिक भूमिका हवी आहे, ती भूमिका आता भारतीयतेची गरज नाही. आता मी हिंदू म्हणून घेईन, आता मी मुस्लिम म्हणून घेईन. त्यामुळे या व्यापक राष्ट्रीय हिताला आंतरराष्ट्रीय हिताशी जोडण्याची प्रक्रिया जी नेहरूंच्या काळामध्ये सुरू झाली होती, जी सोव्हिएट युनियनमध्ये समाजवाद असताना, जी आफ्रिकेमध्ये नेरेरेंसारखे लोक असताना, युगोस्लाव्हियामध्ये टिटोसारखे लोक असताना, सादत सारखे लोक असताना इजिप्तमध्ये, जी प्रक्रिया सुरू झाली की राष्ट्राला खच्ची न करता पण राष्ट्राची सांगड आम्ही विश्व मानवतेशी घालू आणि एक नवा वैश्विक समाज बनवू, ती तुटली प्रक्रिया. आणि ती तुटल्यामुळे आपल्याला ही मंडळी वैश्विक पातळीवरती आता मानवता नेताना दिसत नाही. वैश्विक पातळीवरती दोन गोष्टी नेत आहेत. एक, मगाशी म्हटलं तसं भांडवल आणि नफा, स्वतःचं करिअर, स्वतःचे पैसे, स्वतःचं स्वार्थ आणि स्वतःचे हितसंबंध. आणि दोन, त्याला एक प्रकारचं नैतिक वैचारिक काहीतरी आवरण पाहिजे, मानसिक समाधान पाहिजे, म्हणून तिथे आम्ही आता धर्माचा वापर करू, राष्ट्रीयत्वाचा वापर करणार. या दोन्ही झाल्यामुळे आपल्याला असं दिसतं की ठीक आहे, जगामध्ये भांडवल आणि धर्मांधता ही हातात हात घालून जाताना दिसते. भांडवल आणि धार्मिकता नाही बरं का, चांगल्या अर्थाची धार्मिकता बरोबर जात नाहीये, किंवा चांगल्या अर्थाची आत्मिक, जी मानवाची आत्मिक जाणीव असते एकमेकाविषयीची, प्रेमाची आणि आदराची, ती नाही पुढे जात आहे. तर स्पर्धेची, विद्वेषाची, एकमेकाच्या तांगड्या खेचण्याची, अशी जी भावना आहे ती जाते. आणि ती जाताना मग हे भारतातलं जे जातीचं प्रकरण आहे ना सगळं, त्या प्रकरणावर आवरण घालायला किंवा ते बाजूला ढकलायला हिंदू धर्मासारखा जो काही एक भाग आहे त्याचा वापर करता येतो. असं ते एक चमत्कारिक मिश्रण तयार झालं. तुम्ही सांगितलं त्यातनं अजून एक प्रश्न त्यातनं उपस्थित झालेला आहे की म्हणजे देश ही संकल्पना मोडीत निघालेली आहे का? कारण की ज्या पद्धतीनं दिसतोय आणि मला देश, मी भारतात असलो काय, अमेरिकेत असलो काय, देश माझ्यासाठी महत्वाचा नाहीये आता, मी ज्या याच्यावरती करतोय. आणि मग देशासाठी मी विचार का करावा? धर्म माझ्यासाठी महत्वाचा आहे. धर्मात माझे सोयरीक असते, माझे संबंध असतात, माझी एक सुरक्षितता असते आणि त्यामुळे लोक अधिक, म्हणजे ती कर्मानं जरी धार्मिक नसली तरी दाखवण्याने मोठ्या प्रमाणात, प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिकतेचा म्हणजे बुरखा घालून वावरताना दिसतायत. तर हे काय नेमकं काय आहे म्हणजे नेमकं याच्यातनं? आणि त्यातनंच दुसरा प्रश्न असा की पूर्वी जसं म्हणजे देश काबीज करण्यासाठी आक्रमण केली जायची, म्हणजे आपल्याकडे म्हणजे मुस्लिम मोगलांनी जवळपास 650-700 वर्ष राज्य केलं, ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य केलं. आता राज्य करण्याची पद्धत बदललेली आहे का? त्याच्यासाठी हे जे काही सगळं चालू आहे हे त्याच्यासाठी चालू आहे का? धर्माचा उन्माद वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्र मोडीत निघाला आहे का, हा तुमचा एक प्रश्न आहे आता. तर मी असं म्हणेन की राष्ट्र नाही मोडीत निघालेलं, राष्ट्राची विशिष्ट संकल्पना मोडीत निघायला लागलेली. म्हणजे काय, तर राष्ट्राची, उदाहरणार्थ भारत घेऊया आपण. भारतामध्ये ज्याला राष्ट्रवादी संकल्पना म्हणतो, की ज्याच्यामध्ये संपूर्ण देशातली जी विषमता आहे त्याचा विचार फारसा नाही आहे. देशातली जी प्रस्थापित कल्पना आहे, देशातल्या ज्या प्रस्थापित जाती आहेत त्यांची इतिहासाविषयीची समज, त्यांची संस्कृतीविषयीची समज, त्यांचे हितसंबंध, याच्या भोवती राष्ट्राची कल्पना एक रचली गेली होती. आणि त्या राष्ट्रकल्पनेच्या वेळेलाच त्याच्याबद्दल काही प्रश्न गांधीजींनी उपस्थित केले होते, काही नेहरूंनी उपस्थित केले होते, आणि जास्त स्पष्टपणाने त्याच्याबद्दलचे प्रश्न फुले आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदेनी उभे केले होते, नायकर, रामस्वामी नायकरांनी उपस्थित केले होते, या देशातल्या समाजवाद्याने आणि कम्युनिस्टांनी उभे केले होते, की देश ही संकल्पना वरच्या वर्गांना, जातींना, पुरुषांना धार्जिणी अशी जी तुम्ही बनवत आहात ती आम्हाला मान्य नाही, आम्हाला वेगळी कल्पना हवी.
जगभरामध्ये आपल्याला असं दिसतंय की वरच्या वर्गांच्या सोयीची जी राष्ट्राची संकल्पना गेली 150-200 वर्ष बांधली रचली गेली ती मोडीत निघते, कारण त्या वरच्या वर्गांना आता राष्ट्र नावाची गरजच राहिलेली नाही. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, ते कुठेही गेले तरी स्वतःचा स्वार्थ साधत असल्यामुळे त्यांना आता राष्ट्राची गरज राहिलेली नाही, ते मोडीत काढतायत, ती कल्पना मोडीत निघते. पण याचा अर्थ भारतातले जे काही 90% शेतकरी आहेत त्यांना दुसरं काही आहे का हो? ते आणि त्यांचं राष्ट्र आणि त्यांचं जगणं जैव आहे, ते कृत्रिम राष्ट्र नाही आहे. त्यांच्यासाठी भारत ही गोष्ट पुस्तकातली नाही आहे. त्यांच्यातली ती केवळ शपथ घेण्याची गोष्ट नाही आहे, त्यांच्यासाठी ती जगण्याची गोष्ट आहे. त्यांचा मातीचा जगण्याचा आधार आहे आणि ते या देशाचे आधार आहेत. इथले भटके विमुक्त, इथले दलित, इथल्या स्त्रिया, इथले कारागीर, म्हणजे 90% जनतेचं जे राष्ट्र आहे ते आज इव्हॉल्व्ह झालेलं नाही आहे, ते अस्तित्वात आलेलं नाही आहे. म्हणून जुनी मोडीत निघतीये, पण त्याचाच अर्थ मी असं म्हणेन की ती मोडीत निघत असताना नवीन भारताची कल्पनेची बीज भारतामध्ये आहेत. ती अस्वस्थता आहे, त्याची दिशा स्पष्ट नाही आहे, परंतु ती अस्वस्थता आहे आणि नव्या भारताचा जन्म होण्याची गरज आहे. म्हणजे भारताच्या राष्ट्रीयत्वाची एक नवी व्याख्या येण्याची गरज आहे. जगभरामधल्या राष्ट्रीयत्वाची एक नवी व्याख्या येण्याची गरज आहे आणि ती जनतेच्या भारताची गरज आहे. बरोबर, म्हणजे जनतेचा भारत असं म्हणेन, वी द पीपल ऑफ इंडिया जे आहे, त्या वी द पीपल ऑफ इंडिया जे आपल्या संविधानाचं वाक्य आहे पहिलं, त्याच्यामध्ये पीपल ऑफ इंडियाची जागा या उच्च मंडळींनी घेतली आणि ती मोडीत काढली. आता लोकांनी पुन्हा एकदा असर्ट केलं पाहिजे आणि पीपल्स इंडिया, वी विल बिल्ड पीपल्स इंडिया. तुम्हाला नको आहे ना, जा तुम्ही कुठं जायचंय, तुम्ही जा त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये जा, नाही तर अमेरिकेत जा, नाही तर युरोपमध्ये जा. पण हा देश आमच्या कष्टावरच इतके दिवसही उभा होता, इथून पुढे उभा होईल. पण आता मात्र आम्ही देश या नावानं तुमच्यासाठी नाही राबणार, देश आमच्यासाठी राबेल. हा शिफ्ट आहे, हा पूर्ण बदल आहे. शब्दामध्ये तो कमी वाटेल, परंतु सामाजिक आशयानं तो फार मोठा बदल आहे. त्यामुळे म्हणण्याचा मुद्दा असा की आता भारताची कल्पना, राष्ट्रीयत्वाची कल्पना जागतिक पातळीवर सुद्धा एका नव्या फेजमध्ये जाण्याची गरज आहे, एका नव्या टप्प्यावर जाण्याची गरज आहे. आणि ते आत्ताचे तणाव, संघर्ष, हरवलेपण, आणखीन जी काही वितंडवाद आहेत त्यातून ते पुढे येतं. आता दुसरा जो मुद्दा तुम्ही विचारला होता तो असा होता की एकूणच एकेकाळी जसं धोरणांना, विचारवंतांना स्थान होतं, ते लोक मांडणी करत होते, तसं आता मांडणी करताना दिसत नाही आहे. मांडणी करणारे लोक आहेत, विचारवंत आहेत, काही प्रशासकीय अधिकारी आहेत, काही राजकारणी आहेत, पण ते आता त्यांचं सीमांतीकरण झालेलं आहे. ते मार्जिनलाइज झालेले दिसत आहेत आपल्याला, त्यांची ताकदही कमी आहे. कारण जनतेची जी त्यांच्याबरोबर ताकद उभी राहायला पाहिजे ती एकत्र आलेली नाही. जनतेतला एक मोठा विभाग हा धार्मिक श्रद्धा आणि धर्मांधता याच्या कन्फ्युजनमध्ये अडकून गेलेला असल्यामुळे इकडची ताकद सध्या आपल्याला कमी दिसत असल्यामुळे त्यांचं ॲसर्शन, त्यांचा आवाज जोरात नाही आहे. ते आणि जनतेची सांगड पुन्हा एकदा जशी बसेल, जशी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात बसली, जशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बसली होती किंवा आणीबाणी विरोधामध्ये एक प्रकारे छोटी का होईना सांगड बसली होती, त्यावेळेला लेखक आणि लोक एकत्र आले होते. अगदी पु ल देशपांडे कधी नव्हे ते सभा घ्यायला लागले होते, दुर्गा भागवत सभा घ्यायला लागल्या होत्या. तर हे पुन्हा एकदा जसं होईल तसं नव्या भारतीयत्वाची, नव्या राष्ट्राची कल्पना आणि तसे नवे विचारवंत किंवा आत्ता असलेले विचारवंत नव्या बळाने उभे राहतील असं आपल्याला म्हणता येईल. पण इथून पुढच्या काळामध्ये देश हे रणांगण राहणार आहे. देश हे रणांगण मोडणार नाही आहे. देश हे नव्या संघर्षाचं रणांगण असणार आहे, आखाडा तो असणार आहे. त्याच्यामध्ये ह्या लढाया लढल्या जाणार आहेत. पण या देशामध्ये जी लढाई आता लढली जाईल किंवा जगभरामध्ये, ती लढाई त्या देशातल्या उच्चवर्णीय, उच्चवर्गीयांपुरती संकुचित नसेल, ती वैश्विक मानवतेसाठी असेल, त्या देशातल्या आम लोकांसाठी असेल. अशा प्रकारे ती घडणार आहे. आणि हे जे धोके गेले 30-40 वर्ष दिसत आहेत, जागतिक व्यवस्थेला दिसत आहेत, प्रत्येक देशातल्या सत्ताधाऱ्यांना दिसत आहेत. म्हणूनच त्यांनी नव्या प्रकारचं संपूर्ण राजकारण, सांस्कृतिक राजकारण आपल्याला पुढे आणलेलं दिसतंय. तुम्ही जे विचारलं की देशाबद्दलचं जे काही कब्जा करण्याची पद्धत पूर्वीची जी होती, त्याची जागा आता नव्या राजकारणानं घेतली आहे का? तर बरोबर आहे. नव्या राजकारणानं, नव्या तंत्रज्ञानानं आणि नव्या सांस्कृतिकतेनं ती घेतलेली आहे. परंतु त्याच्या पोटामध्ये काम करणाऱ्या नव्या पिढ्या जगभर आता तयार होतात. मीडियाचा वापर करणाऱ्या, तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या, सामूहिकतेचा वापर करणाऱ्या. आणि मला असं दिसतंय की
की आता नवं राज्य हे अधिक लोकशाही पूर्ण होण्याच्यासाठी आवश्यक गोष्टी देशात जगभरात विखुरलेल्या पण आहेत. आता त्यांचा हो. प्रश्न असा आहे की त्यांना एकत्र आणायला पाहिजे आणि ते एकत्र कसं येईल हे सर्वात मोठं आत्ताचं आव्हान आहे. आणि ते जर बरोबर. एकत्र आलं तर आपल्याला भारताचं भवितव्य, लोकशाहीचं भवितव्य आणि धर्मनिरपेक्षतेचं भवितव्य पुढच्या टप्प्यावर जाताना, राष्ट्रीयत्वाचं भवितव्य पुढच्या टप्प्यावर जाताना दिसेल. तिथे हा जो भ्रामक समाधानाचा भाग आहे किंवा मला धर्म स्वीकारल्यामुळे काहीतरी मिळतंय असं वाटण्याचा भाग आहे, तो गळून पडेल. कारण येत्या काळामध्ये त्यातून काही हाताला लागत नाही, सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येणार आहे. पण दुसरं पण लक्षात घ्या, धर्मांध राजकारण किंवा जमातवादी राजकारण काय असतं माहितीये ना, ते धर्माचं नाव घेतं, पण ते धर्मनिरपेक्ष फायद्यासाठीचं राजकारण असतं. म्हणजे ते त्यांना सत्ता हवी असते. भाजपला सत्ता हवी असते. त्याच्या पाठीराख्यानं छोट्या टपऱ्यांपासून मोठे अब्जावधीची कंत्राट हवी असतात. तुम्ही बघा, सगळ्या मुस्लिम फंडामेंटलिस्ट असोत, खलिस्तानवादी असोत, हिंदुत्व जमातवादी असोत, त्यांना धार्मिक काही हवं असतं का? त्यांना धार्मिक प्रतीकं उभी करायची असतात. त्यांना काय हवं असतं? तर त्यांना आपला सत्तेवरती कब्जा हवा असतो. त्यांना पैशावर कब्जा हवा असतो. त्यांना व्यापार चालवायचा असतो. म्हणजे ऐहिक हितासाठी धर्माचा वापर म्हणजे जमातवाद. आता प्रश्न कसा आहे की ऐहिक हित हे धर्माचा वापर न करता साधलं पाहिजे, साधता येतं. हे जर पुन्हा एकदा प्रस्थापित केलं आणि ते आम लोकांना रोजगाराच्या रूपामध्ये, शेतीच्या विकासाच्या रूपामध्ये, स्त्रियांना समान हक्कांच्या रूपामध्ये, आदिवासी भटक्यांना पूर्ण संरक्षण आणि समान हक्काच्या रूपामध्ये ती ऐहिकता मिळायला लागली, तर मग लक्षात येईल की अरे ही ऐहिकता धार्मिकतेतून आपल्याला नाही मिळत आहे. हे ऐहिक सुख, हे ऐहिक भवितव्य आपल्याला लोकशाहीतूनच मिळू शकतं. स्वातंत्र्यानंतर 40 वर्ष थोडंफार ते तसंच मिळालं. गेली 40 वर्ष मिळतंय ते आभास आहेत, पण ते मिळत नाहीये. उलट आपली वाट लागतेय. मग आपल्याला नव्या पद्धतीने आलं पाहिजे. तर मग हा सगळा धर्माच्या वापराचा प्रभाव मागे सरकेल, हे निश्चितपणाने आपल्याला म्हणता येतं. बरोबर. शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी. सध्या आपण असं म्हणतो किंवा हे एज ऑफ कन्फ्युजन आणि एज ऑफ इल्युजन आहे का? त्याच्यामध्ये आयडिया ऑफ इंडिया कामातून गेलेली. हे एका अर्थी बरोबर आहे. एज ऑफ ज्यावेळेला काय असतं की वेगवेगळ्या सामाजिक शक्तींची जी संघर्ष सुरू असतात, या संघर्षामध्ये ज्या वेळेला निर्णायक रीतीनं ते संघर्ष पुढे येतात, त्यावेळेला दिशा स्पष्ट असते की हे ब्रिटिश आहेत, त्यांच्या विरुद्ध आम्हाला भारतीयांना एकत्र यायचं. दिशा स्पष्ट असते की केंद्र सरकार महाराष्ट्राला प्रॉमिस जे केलं होतं की भाषिक रचना आम्ही करून देऊ देशभरामध्ये, ते करत नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्रातले लोक एकत्र येतील आणि ते लढतील. असं ज्या वेळेला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतं, उद्दिष्ट निश्चित असतात, त्यावेळेला तिथे कन्फ्युजन आणि इल्युजन कमी असतं. पण ज्या काळामध्ये हे संघर्ष हळूहळू ब्लर व्हायला लागले, हे संघर्ष रूप बदलायला लागले, त्यावेळेला एक गॅप तयार झाली आणि त्या गॅपमध्ये आपल्याला ही इल्युजन्स आणि कन्फ्युजन्स निर्माण होताना दिसत आहेत. कारण उद्दिष्ट आणि ध्येय निश्चित नाही. उद्दिष्ट आणि ध्येय निश्चित नसल्यामुळे लोकांना सतत असं वाटतंय की अरे हे करू का ते करू, हे खरं का ते खरं, गोंधळ आहे सगळीकडे. त्या गोंधळाचा फायदा नेहमीच अराजकवादी, धर्मांध, हिंदुत्ववादी आणि उच्चवर्णीय, उच्च जातीय, उच्चवर्गीय लोक घेत असतात, कारण त्यांना सत्ता राबवायची असते. त्यामुळे हा जो कन्फ्युजन आणि इल्युजनचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आयडिया ऑफ इंडिया जी नेहरूंच्या म्हणजे जी नेहरू काळामध्ये उभी झाली, जी स्वातंत्र्य लढ्यातून तयार झाली, जी संविधानामध्ये ग्रथित झाली, ती मोडायला लागल्यानंतर गेल्या 30-40 वर्षांमध्ये आयडिया ऑफ इंडिया बद्दलही कन्फ्युजन तयार झालं. आयडिया ऑफ इंडिया आहे की नाही, म्हणजे काय बाबा, हे लोकांना कळेन असं झालं. त्याची जागा मग ज्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात, तो खरा सांस्कृतिक नाही आहे, अतिशय तो संस्कृतीपासून दुरावलेला आहे, अतिशय क्रूर आणि संकुचित आहे. परंतु त्या नावानं हिंदुत्ववादाची काहीतरी एक नवी कल्पना मांडायचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. ती फक्त विभाजनकारी झालेली आहे, हे दमनकारी झालेली आहे, एकाधिकारशाहीवादी झालेली आहे. येत्या काळात कदाचित हुकुमशाहीवादाकडे जाईल. म्हणजे एक देश, एक भाषा, त्यांचा प्रयत्न असा आहे की संस्कृत किंवा हिंदी लादायचा प्रयत्न करू. एक देव, एक धर्म, तो हिंदू धर्म. हिंदू धर्मामध्ये पुन्हा वैदिक ब्राह्मणी धर्म, त्यात पुन्हा 33 कोटी देव आहेत.
किंवा निदान हजारो देवता आहेत, त्याची जागा एकच राम घेणार. अशा पद्धतीने ते एकारलेपण सुरू आहे. एक देश, एक निवडणुका, या सगळ्या अधिकारशाहीची जी पावलं आहेत, ती पावलं ही काही खरी आयडिया ऑफ इंडिया नाही आहे. ती आयडिया ऑफ इंडिया उभीच करू शकत नाही. ती आयडिया ऑफ इंडिया फक्त कन्फ्युजन करणं, तोडणं आणि अराजक तयार करणं एवढंच करू शकतो. पण मी मगाशी उल्लेख केला तसा स्वातंत्र्य लढ्यातले जे काही परिवर्तनवादी प्रवाह होते, त्या प्रवाहांनी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या प्रवाहांनी किंवा महाराष्ट्रात तुम्हाला मी उदाहरण देईन, 3 युवा गट चळवळी उभ्या राहिल्या होत्या 60-70 मध्ये. युवक क्रांती दल, मागोवा गट आणि दलित पॅन्थर, या सगळ्या चळवळींनी, त्यानंतरच्या पर्यावरण आणि स्त्री चळवळींनी अशा आपल्याला दाखवून दिलेलं आहे की अहो, भारत हा वेगळ्या प्रकारचा असला पाहिजे, असू शकतो, त्याशिवाय आपण सर्वाईव्ह होणार नाही. हे जे काही पर्यावरणीय अरिष्ट आहे, हवामान बदलाचं अरिष्ट आहे आणि संपूर्ण विकासातून अरिष्ट तयार झालेलं आहे, लोकशाहीवर अरिष्ट आलेलं आहे, विचारांवर आलंय, संस्कृतीवर आलंय. खुद्द ज्यांना धर्म चांगल्या अर्थी मानायचे त्यांचे धर्म पण अरिष्टात आहेत बरं का. कुठलाही धर्म आता अरिष्टाच्या बाहेर नाही आहे. धर्म सुद्धा सगळे अरिष्टात गेलेले. त्यामुळे धर्म जर नैतिकता म्हणून, धम्म म्हणून, नैतिकता म्हणून पाळायचं असेल तर या सगळ्यासाठी वेगळी आयडिया ऑफ इंडिया हवी आहे. तिची पूर्वतयारी गेल्या 100 वर्षामध्ये, 150 वर्षामध्ये फुल्यांच्या काळापासून होत आलेली आहे. ती आयडिया ऑफ इंडिया जर स्वतःला एकत्र आणेल आणि असर्ट करेल तर मी मगाशी जो म्हणालो की ते कन्फ्युजन आणि इल्युजन दूर होईल. लोकांना एक निश्चित उद्दिष्ट मिळेल. पुढचं 50 वर्ष आम्हाला जनतेचा भारत उभा करायचा हे स्पष्ट होईल. आणि हा जनतेचा भारत देशात कोणालाही शत्रू मानणार नाही, देशाबाहेरही शत्रुत्वाची भाषा करणार नाही, तर आम्ही विश्व मानवतेशी जोडून घेऊ. या पद्धतीनं एक नवी भारताची कल्पना येऊ शकते. आणि हे उद्दिष्ट क्लिअर असेल तर हे कन्फ्युजन आणि इल्युजनचा कालखंड आपण दूर करू शकतो. उद्दिष्ट स्पष्ट पाहिजे, त्या दिशेने रचना, बांधणी, व्यूहरचना आणि आघाड्या तयार झाल्या पाहिजे. धन्यवाद दत्ता देसाई सर. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या विषयावरती की धर्म माणसाच्या बोडक्यावरती का बसतो आणि त्याच्या मागची कारणं काय, तर ही एकंदरीतच या सगळ्या एका षडयंत्राचा भाग आहे, ज्यांना या देशामध्ये वर्चस्वाचं, सत्ता स्थापनेचं आणि देशातील सर्व संसाधनं ताब्यात घेण्याची ही म्हणजे ईर्ष्या आहे किंवा महत्वाकांक्षा आहे. तशा प्रकारचे लोक एकत्रित येऊन, मग त्यात धार्मिक संकल्पनेवाले लोक असतील, उद्योगपती असतील, त्यांना मदत करणारे कलाकार असतील, त्यांना मदत करणारे पत्रकार असतील, त्यांना मदत करणारे सामाजिक संघटना असतील, यांचा समुच्चय बनून या देशामध्ये अशा प्रकारे धर्माचं मोठं प्राबल्य म्हणून, राष्ट्र काही नाहीये, धर्म महत्वाचा, अशा पद्धतीनं जे इथे चालत आहे आणि लोकांवरच्या बोडक्यावरती जो धर्म बसवला जातोय, वास्तविकता ते धर्म नसून ते धर्माचं भूत आहे. धर्म जो असतो तो माणसाला माणसापर्यंत नेतो, माणसाला करुणेपर्यंत नेतो, माणसाला प्रेमापर्यंत नेतो, माणसाला दुसऱ्याचं दुःख कमी करण्याची प्रेरणा देतो. पण आता ज्या पद्धतीचा धर्म सांगितला जातोय की दुसऱ्याच्या धर्मस्थळावरती जाऊन आपल्या धर्माचा झेंडा लावणं म्हणजे धर्म नाही, दुसऱ्याच्या धर्मस्थळामध्ये जाऊन आपल्या धर्माचा उत्सव साजरा करणं म्हणजे धर्म नाही. आणि हा धर्माचा जो भ्रमवाद निर्माण केला जातोय, त्यासाठी आपण दत्ता देसाईंसारख्या विचारवंतांशी संपर्क करू, त्यांना तुमच्यासाठी खास त्यांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून आपण आणत असतो. त्यांचे जे विचार आहे तुम्ही ऐका, त्याच्यावर विश्वास ठेवा लगेचच्या लगेच, असं आमचं कधीच म्हणणं नव्हतं, कुणावरच नाही. म्हणजे आम्ही जे बोलतोय त्याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवा बा, असा आमचा आग्रह नसतो. तुम्ही त्याच्यावरती विचार करा, चिंतन करा, वाचन करा, मनन करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की खरोखरच देशामध्ये धर्माचा बाजार झालेला आहे, तर त्याच्या संदर्भात बोला, लिहा, उभे राहा, आंदोलन करा. तुम्हाला जे जे करता येईल ते करा, कारण याच्यातच तुमच्या भावी पिढीचं भवितव्य आहे. जर आत्ता तुम्ही काही केलं नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही हा सगळा संवाद ऐकलेला आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही खुल्या मनाने लिहा. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.